भारतातील पहिला उभा लिफ्ट समुद्री पूल आता भारताच्या सेवेत रुजू झालेला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या पुलाचे उद्घाटन दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी केले आणि अत्यंत उच्च व प्रगत तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेले हे पूल आता जनतेच्या सेवेसाठी रुजू झालेले आहे। या पुलामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक भारतीय अभियांत्रिकीची ओळख नव्या पद्धतीने झालेली आहे। युनायटेड स्टेट्स, कॅनडा, UK, फ्रान्स, जर्मनी, रशियासारख्या प्रगत देशाच्या यादीत आता भारताचं नाव समाविष्ट झालेलं आहे। जुना जो पूल बांधण्यात आलेला होता तो तब्बल 1914 मध्ये बांधण्यात आलेला हा ब्रिटिशकालीन पूल आता कालबाह्य ठरलेला आहे आणि या रामेश्वरम बेटाला जोडण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानासह रेल्वे पुलाची गरज होती। त्या अनुषंगाने नवीन पुलाच्या पायाभरणीचं काम नोव्हेंबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले होते आणि त्या अनुषंगाने तब्बल 5 वर्षानंतर हा पूल आता जनतेच्या सेवेत रुजू झालेला आहे। या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पुलामध्ये करण्यात आलेला आहे। या पुलाची लांबी तब्बल 2.08 किलोमीटर एवढी आहे। तर या पुलाला तब्बल 145 स्पॅन आहेत आणि एक अद्वितीय उभ्या लिफ्ट यंत्रणेमुळे हे जे पूल आहे जहाज पुलामधून पार होत असताना तब्बल 17 मीटर उंचीपर्यंत या ठिकाणी हे जे स्पॅन आहेत आपल्याला सहज वर उचलता येते आणि हे केवळ 5 मिनिटाच्या अवधीमध्ये या पुलाला खाली आणि वर लिफ्टच्या सहाय्याने उचलण्याची व्यवस्था या ठिकाणी अभियांत्रिकी कौशल्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। वाऱ्याचा वेग 58 किलोमीटर प्रति तास जर असेल तर या ट्रॅकवरून कुठलीही ट्रेन जाऊ नये या दृष्टीने अतिशय कार्यक्षम एक अलर्ट प्रणाली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, ज्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। या ठिकाणी 110 वर्ष जुना असणारा जो पंबन पूल आहे आता या पुलाची जागा नवीन पुलाने घेतलेली आहे आणि या नवीन पुलाच्या बांधकामामुळे रामेश्वरम हा जो बेट आहे आता सहजपणे तमिळनाडूला जोडण्यात आलेला आहे। या बांधकामामुळे रामेश्वरमला भेट देणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची संख्या निश्चितच या ठिकाणी वाढणार आहे। त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही याचा फायदा होईल, रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो। तसेच हा पूल दक्षिण भारताचा एक सेतू म्हणून ओळखला जातो। या दृष्टीने या पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हा पूल आता राष्ट्राला समर्पित करण्यात आलेला आहे। तर अतिशय कौशल्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये निर्माण केलेला हा पूल निश्चितच एक ऐतिहासिक पूल म्हणून भारताच्या इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे।